चल आज महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये मंत्रालयात 7व्या मजल्यावरती परिवहन खात्याचे मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी सातत्यानं अग्रेसिव्ह भूमिका घेणारे सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेचे नेते माननीय सदाभाऊ खोत, सतीश मेटकरी आणि अन्य सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये अनेक विषयावरती चर्चा झाली। या बैठकीमध्ये वेतनवाढ संदर्भामध्ये जो फरक राहिला आहे याच्या संदर्भामध्ये दुसरा विषय घरभाड याच्या संदर्भात किंवा त्याचा फरक आणि महागाई भत्ता याच्या संदर्भामधली भूमिका अत्यंत प्रखरपणे आम्ही मांडलेली आहे। बाकीचे विषय जे आहेत एसटी कर्मचारी वाहक चालक यांच्या संदर्भामध्ये ज्या जाचकाठी आहेत त्याच्या संदर्भातली भूमिका मांडलेली आहे। मेडिक्लेम एसटी कर्मचाऱ्यांचा असावा, जो कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा असावा, त्याला सहज उपलब्ध व्हावा या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा श्वेतपत्रिका एसटी महामंडळाची आली पाहिजे। म्हटलं जातं की एसटी महामंडळ तोट्यात आहे, एसटी महामंडळ प्रवासी किती प्रवास करतायत, त्यातून पैसे किती येत आहेत, राज्य सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत सवलतीच्या त्यातून राज्य सरकार किती पैसे महामंडळाला देतोय, किंवा डिझेलला खर्च किती होतोय, पगारावरती खर्च किती होतोय, त्यांच्या मेंटेनन्सवरती खर्च किती होतोय, तर याच्याबद्दलची एकदम व्यवस्थितपणे मांडणी करणारी श्वेतपत्रिका ही पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये यावी अशी भूमिका आम्ही राज्य सरकारकडे मांडलेली आहे, माननीय परिवहन मंत्री महोदयांच्यावर मांडलेली आहे। आणि मागील देणं जे कर्मचाऱ्यांचं आहे जे 5-5.5 हजार कोटीमध्ये आहे त्याच्याबद्दल सरकार काय भूमिका घेणार आहे, किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जे मिळतंय ते एसटी कर्मचाऱ्याला मिळावं। मागं आम्ही जेव्हा आंदोलन केलं तेव्हा 6,500 सरसकट एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये वाढ झालेली आहे। आता राज्य सरकार आणि एसटी कर्मचारी यांच्या पगारामध्ये किती तफावत आहे, ती तफावत दूर करण्यासाठी राज्य सरकारनं योग्य भूमिका घ्यावी अशा पद्धतीची मांडणी आम्ही या बैठकीमध्ये केलेली आहे। आणि आम्हाला आशा आहे राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये परिवहन खात्याचे मंत्री महोदय एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये योग्य भूमिका घेतील, योग्य निर्णय घेतील। जवळपास 44 कोटी रुपये आम्ही ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या 44 कोटीचा भार हा दर महिन्याला राज्य सरकारवरती पडणार आहे। आणि म्हणून तो लवकर निर्णय राज्य सरकारनं घ्यावा अशा पद्धतीची मागणी आज केलेली आहे। माननीय मंत्री महोदय अत्यंत सकारात्मक होते। अधिवेशन चालू असल्यामुळं योग्य भूमिका अधिवेशनामध्ये मांडतील अशी आम्हाला आशा आहे।